भोगावती साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीसोबत जावे यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढत असल्याचं बोललं जातंय। आठवड्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याची ऑफर दिल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे। दरम्यान साखर कारखाने असो किंवा कोणतीही सहकारी संस्थेला शासनाकडून आर्थिक मदत हवी असेल तर महायुतीतील 3 पैकी कोणत्याही पक्षात या, त्याशिवाय मदत न करण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे असं सांगण्यात येत आहे। सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे। आठवड्यापूर्वी राहुल पाटील, भोगावतीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली। कारखान्याला अर्थसहाय्य करण्याची मागणी केली। महायुतीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिल्याचं म्हटलं जातंय। एकदम निर्णय घेण्यापेक्षा प्रमुखांशी चर्चा करून राजकीय दिशा ठरवण्यावर शिक्कामोर्तब झाला। भाजपने भोगावतीला आर्थिक मदत, विधान परिषदेवर संधी अशी ऑफर दिल्याचं सूत्राकडून समजतंय। यावर राहुल पाटील यांनी 1 एप्रिलला कोणीतरी एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। मी काँग्रेसमध्येच आहे, कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।